तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत चर्चा करूया, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। स्वागत आहे तुमचं। खरं तर धनंजय मुंडेंचं भाषण तुम्ही ऐकलं असेलच। जो वाल्मिक कराड तुरुंगामध्ये आहे त्याची आठवण काढण्याचा हा सगळा प्रयत्न भाषणामध्ये त्यांनी केलेला आहे। गोष्ट पहिली की ते असं का बोलले याचं पण एक कारण आहे, मी काही दिवसांनी ते स्पष्ट करीन। परंतु जे काही खून प्रकरण आहेत, खंडने आहेत, हे सगळं त्यांना वाटते कुठेतरी बंद झाले किंवा त्याच्यावर एक म्हणजे कमी प्रमाणात झालेत, ते वाढवण्यासाठी किंवा चुकीचे काम करण्यासाठी उणीव भासणं हे एकदम साहजिकच आहे। आणि ज्या प्रकरणावर माझा दुरान्वय संबंध नाही, मला काही त्याचं माहित नाही, न्यायालयाने जी शिक्षा द्यायची ती द्यावी असं म्हणणारे अचानक असं बोलले, याचा अर्थ आम्ही त्याही वेळेस म्हणत होतो की हे सगळं कटकारस्थान आहे। आणि जो माणूस म्हणजे कटकारस्थान करतो, आत्ताच की मागच्या काही दिवसामध्ये संघर्ष योद्धे मनोज दादा यांचा पण घातपाताचा जो कट केला होता, त्याची तर माहिती आपल्या महाराष्ट्राला सगळ्याला आहेच की त्यांनी काय केलं होतं, कसे लोक पेरले होते। आणि याच्यातून स्पष्ट होतंय की चुकीच्या कामाला ह्यांचं पूर्णपणे समर्थन आहे। धनंजयजी, मात्र भाषणामध्ये आपण ऐकलं असेल, मला माझ्या सहकार्याची कमी जाणवते असं त्यांनी म्हटलेलं आहे। सहकारी तुरुंगात एका गुन्ह्यामध्ये सध्या शिक्षा भोगतोय आणि अशा प्रकारे ते भाषणामध्ये उल्लेख करतायत की खूप मोठा समाजसेवक होता आणि आता मला कमी जाणवते। ते विसरलेत, आपण एक लोकप्रतिनिधी आहेत आणि चुकीच्या कामाचं समर्थन करायचं नसते, परंतु जगजाहीर प्रसार माध्यमांपुढे त्यांनी जे उल्लेख केलेला आहे की एक सहकारी माझा त्याची कमी मला भासते, याचं कारणच असं की तो जे करत होता हे सगळ्यांना माहित होतं, त्यांनाही जाणीव होती आणि तो त्यांचा सहकारी आहे। ते परत एकदा त्यांनी सिद्ध केलेलं आहे की हे जे सगळं केलेलं आहे ते माझ्या सहकार्याने केलं आहे, म्हणून त्यांना त्याची आठवण होत असेल। धनंजयजी, या सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी आता स्पष्टीकरण द्यावं का? द्यायची गरजच नाही, त्यांनी स्पष्टीकरण तेच दिलंय आज की हे माझा जवळचा सहकारी आहे, त्यांनीच खून केलेला आहे, त्यांनीच खंडने गोळा केलेले आहेत, त्यांनीच सगळं गैरवर्तन केलेलं आहे। हे वारंवार त्यांच्या वर्तणुकीतून, वागण्यातून आणि त्यांच्या भाषणातून हे वेळोवेळी आपण बघितलेलं आहे। धनंजय मुंडेंचं एक महत्त्वाचं वाक्य याच भाषणामध्ये होतं, ज्याचा या प्रकरणाशी संबंध नाही तो पिसला जातोय, असं धनंजय मुंडे व्यासपीठावर बोललेत। नाही, ज्यांनी पाप केलंय, ज्यांनी खून केलाय, ज्यांनी खंडने गोळा केल्यात, याचे तपास काय देशमुख कुटुंबियानं केलं नाही, समाजानं केला नाही। याचा तपास आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी SIT नेमून, CID नेमून, विशेष पोलीस यंत्रणा नेमून, त्याच्यानंतर न्यायालयीन समिती नेमून हे केलेलं आहे। त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जे योग्य कोणी आहेत गुन्हेगार किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांनाच फक्त शिक्षा आहे, नाही तर असं कुणावर नाव घेतल्यानं किंवा काय शिक्षा भोगणं शक्य नाही ना। हे SIT CID ने सखोल चौकशी केलेली आहे त्याची। ठीक आहे, त्याच्यावर जर त्यांचा विश्वास नसेल तर त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारावा। अगदी धनंजयजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।